भगवंतांनी स्पष्ट केल्या. अधिभूत काय आहे? आता भगवंताच्या व्याख्या पहा. अधिभूत काय आहे? अधिभूतम क्षरो भावः. उत्पत्ती विनाश होणारे सगळे पदार्थ या अधिभूतामध्ये येतात, कारण ते पंचमहाभूतापासून निर्माण झालेले असतात. त्यामुळे त्यांना निर्मिती आहे आणि त्यांना नाशही आहे. पुरुषश्च अधिदैवतम. अधिदैवत कुणाला, कशाला म्हणावं? आपण म्हणालो जीवापासून ते हिरण्यगर्भापर्यंत सगळे घ्या त्याच्यामध्ये, हे सगळे अधिदैव. पण अधियज्ञोहमेवात्र. अधियज्ञ अहम एव अत्र. इथं आत्ता मी जो दिसतो आहे सगुण, अत्र तोच अधियज्ञ आहे. देहे देह भृतांवर. कुठे राहतो हा अधियज्ञ? याच इथेच, याच देहामध्ये तो राहतो. देहामध्ये राहणारा कोण आहे तो? त्याला सगुण मानायचं का निर्गुण मानायचं? परमात्मा जे जे निर्माण करतो त्या त्या निर्मितीमध्ये तो परमात्मा निर्माण केलेल्या पदार्थामध्ये राहतो. आपल्याला नेहमी सांगितला जाणारा विचार आहे हा. भगवंतानी पंचमहाभूत निर्माण केली, त्या त्या पंचमहाभूतामध्ये तो परमात्मा राहिला. याची कितीतरी उदाहरणं आपण नेहमी देतो. उपनिषदांनी स्पष्ट म्हटलंय, या पृथिव्याम तिष्ठन. तो पृथ्वीमध्ये राहतो. पृथिव्या अंतरहा. पृथ्वी, तो पृथ्वीला जाणतो पण पृथ्वी त्याला जाणत नाही. यम पृथ्वी न वेद. याला पृथ्वी जाणत नाही, पण हा मात्र पृथ्वीला जाणतो. यस्य पृथ्वी शरीरम. पृथ्वी हेच त्याचं शरीर आहे. या पृथ्वी अंतरो यमयती. तो पृथ्वीच्या आतमध्ये राहतो आणि पृथ्वीचं नियमन करतो. एषत आत्मा अंतर्यामी अमृतः. असा तो आत्मा अमृत स्वरूप अंतर्यामी असणारा आहे. परमात्मा पृथ्वीच्या आत राहतो, परमात्मा तेजाच्या आत राहतो, सगळ्याच्या आतमध्ये तोच राहतो. तो कुठे राहत नाही सांगा? सगळीकडे तोच राहतो. तुमच्या आमच्या देहाचं नियमन करणारा कोण आहे? या पृथ्वीचं नियमन करणारा कोण आहे? सगळं मी करतो. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जगाते चाळीता. मी करतो म्हणून मी त्या वस्तूच्या अंतर्यामी राहून त्या पृथ्वीचं नियमन करतो. आतमध्ये राहणारा कोण आहे? देह देह भृतांवर. तो देहाच्या आतमध्ये राहतो. निर्गुणही माना, सगुणही माना, दोन्ही पद्धतीनं त्याचा विचार जर आपल्याला करता येत असेल तर अधियज्ञ म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, याच्या व्याख्या भगवंतांनी अर्जुनाला बोलून दाखवल्या. याच्या बरोबरीनं अजून 3 व्याख्या भगवंतांनी अर्जुनाला बोलून दाखवल्या. त्याच्यातली एक व्याख्या आहे ती ब्रह्माची व्याख्या आहे. दुसरी व्याख्या आहे ती अध्यात्माची व्याख्या आहे. आणि तिसरी व्याख्या आहे ती कर्माची व्याख्या आहे. एकूण 6 संकल्पना या अध्यायात स्पष्ट झाल्या. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ. याच्यामध्ये ब्रह्म कशाला म्हणायचं? अक्षरम ब्रह्म परमम. अक्षरम ब्रह्म. 8व्या अध्यायामध्ये या संकल्पनेचा विस्तार जरा मोठ्या प्रमाणामध्ये झाला. कारण 7व्या अध्यायाच्या शेवटी भगवंताने अर्जुनाला जो विचार सांगितला तो प्रयाण काले पिचमाम. ते विदुरयुक्त चेतसा. प्रयाण काले, अंतकालामध्ये हे जाणतात. मग तो अंतकाल काय आहे हाही विस्तार 8व्या अध्यायामध्ये. ते मला जाणतात म्हणजे कुणाला जाणतात? अक्षरत्व कशात आहे? ब्रह्म म्हणजे काय आहे? त्याचाही विचार या अध्यायामध्ये आला. परमात्मा म्हणून त्याची व्याख्या करताना पहिला शब्द वापरला भगवंताने, अक्षरम ब्रह्म परमम. अक्षर शब्द वापरला. कारण नंतर जे शब्द वापरले त्याच्यामध्ये अधिभूतम क्षरो भावः आणि अक्षरम ब्रह्म परमम तिथं व्यावृत्ती केली आहे. ज्याची ज्याची निवृत्ती होणार आहे ते कार्य आहे. आणि जे अक्षर स्वरूपात आहे, ज्याला क्षरत्व नाही, ते ब्रह्म आहे. म्हणून पदार्थाचा आकार जाईल, पदार्थाचं नाव जाईल, पण पदार्थाचं स्वरूप निवृत्त नाही होत. आता ते
अक्षरत्व कोणत्या अर्थाने मानायचं? मग ते ब्रह्माच्या ठिकाणी 6 विकार नाही आहेत, अस्ति जायते वर्धते वगैरे वगैरे, हे सगळं त्याच्या ठिकाणी ते विकार नाहीत वगैरे. काय विस्तार करायचा आहे करा, पण त्याला क्षरत्व नाही, म्हणजे ते नष्ट होत नाही असं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला पहिल्यांदा हे सांगितलंय, ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोन्तस्त्वनयो तत्वदर्शिभिः अविनाशितु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्. तद्विद्धि अर्जुना, ते तू जाण, जे अविनाशी आहे ते जाण. आम्ही ज्याला जाणतो ते विनाशीच आहे. आता जरा गंमत म्हणून सांगतो, वेदांताच्या दृष्टीने विचार करा. आम्ही ज्याला जाणतो ते विनाशीच आहे का? कारण ते विनाशी आहे म्हणूनच आम्ही त्याला जाणतोय. हेच त्याचं उत्तर आहे. तुम्हाला पटतंय का नाही मला विचार करा. कारण का? ज्या अर्थी तो जाणीवेचा विषय होतो आहे त्या अर्थी ते विनाशी आहे. परमात्मा जाणीवेचा विषयच होत नाही ना. अविनाशी असणं म्हणजे काय? जाणीवेचा विषय न होणं हेच त्याचं अविनाशीत्व आहे. जो जो जाणीवेचा विषय होतो तो तो विनाशी असतो. आपण व्याप्ती बघा, आपण व्याप्ती बघा. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी, व्याप्ती आहे ना, व्याप्ती आहे ना. हेतू आणि साध्य यांचं नित्य साहचर्य लागतं तर व्याप्ती सिद्ध होईल की नाही न्यायामध्ये. तसं जे जे जाणलं जातं ते ते विनाशी आहे. ते विनाशी आहे म्हणूनच जाणलं जातं, कारण जाणण्याचा विषय अविनाशी होऊच शकत नाही. आता जाणण्याचा विषय होणं म्हणजे काय? आपल्याला 1-2 गोष्टी या संबंधामध्ये विचारात घेता येतात. जाणण्याचा विषय होणं म्हणजे काय आहे? जाणायचं कसं असतं हेही बघा, आणि जाणण्याचा विषय होणं म्हणजे काय हेही बघा. जाणण्याचा विषय व्हायचा असेल तर त्याच्या ठिकाणी प्रमेयत्व यायला पाहिजे की नाही? ते प्रमेय व्हायला पाहिजे. प्रमेय कोणती वस्तू होईल? ती दृश्य होईल. जर ते प्रमेय असेल तर त्याला दृश्यता येईल. दृश्यत्व त्याला आलं. दृश्यत्व येणं म्हणजे काय आहे? इंद्रियजन्य होणं, इंद्रियगम्य होणं म्हणजे दृश्यत्व येणं. जर त्या पदार्थाला दृश्यत्व येणार असेल आणि दृश्यत्व म्हणजे इंद्रियगम्यत्व असेल तर ज्या अर्थी त्याला इंद्रियांनी जाणता येतं म्हणून ते दृश्य आहे, त्या अर्थी ते इंद्रियाच्या कक्षेत बसतं म्हणून त्याला जडत्व येतं. आणि त्याला जडत्व आलं की त्याला परिच्छिन्नत्व येतं. मग जे जे दृश्य आहे ते ते जड आहे, जे जे जड आहे ते ते परिच्छिन्न आहे, जे जे परिच्छिन्न आहे ते ते विनाशी आहे. जे जे परिच्छिन्नत्व ज्याला आलं ते ते विनाशीत आलं. आणि ते जर विनाशी झालं आणि जर परमात्म्याला आम्ही प्रमेयत्व दिलं तर परमात्मा सुद्धा विनाशी होईल. मग त्याचं अविनाशीत्व कुठं ठेवणार सांगा? अवघड कळायला. पण ऐका, कुठं ना कुठं तरी याचा उपयोग होत असतो. अनुभवामृतामध्ये ज्ञानोबरायांनी या संबंधामध्ये फार चांगला विचार मांडला. एखाद्या पदार्थाला आम्हाला जाणायचं असेल तर त्याच्याकरता दुसरा विचार सांगतो मी. त्याच्याकरता आम्हाला प्रमाणानं त्याचा परिचय करून घेता आला. त्याला काहीतरी प्रमाण पाहिजे. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम, असं आहे ना. पदार्थाचा बोध करून घ्यायचा असेल तर तो लक्षण आणि प्रमाणाने करून घेता येतो. मग त्याच्याकरता प्रमाण पाहिजे. आता परमात्म्याच्या अस्तित्वाकरता प्रमाण काय आहे? तो प्रत्यक्ष प्रमाण आहे का? अनुमान प्रमाण आहे का? उपमान प्रमाण आहे का? किती प्रमाण मानायची? चार्वाकाने एकच प्रमाण मानलं, उत्तर मीमांसेने 6 प्रमाण मानली, बौद्धाने अनुमान आणि प्रत्यक्ष 2च मानले, वगैरे वगैरे. आपण पुढं पुढं जाऊ तशी प्रमाण वाढत जातील. पण प्रमाणांची मर्यादा काय? 6 प्रमाण. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी. झालं? किती झाली? 6 प्रमाण.
प्रत्यक्ष आहे, अनुमान आहे, शब्द आहे, उपमान आहे, अर्थापत्ती आहे, अनुपलब्धी आहे. या सगळ्या तुम्ही गौण प्रमाण त्याच्यात घ्या. मीमांसेनी गौणही काही मानली आहेत. ऐतिह्य मानलंय, संभव मानलंय, चेष्टा मानलंय. 3 गौण प्रमाणांचाही विचार आहे, पण सोडून द्या, त्याचा विचार नका करू आता. या 6 मुख्य प्रमाण हे पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा दोघांनी स्वीकार. या 6ही प्रमाणांचा विचार केला तर याच्यापैकी कोणत्या प्रमाणाने परमात्मा प्राप्त होतो सांगा? प्रत्यक्षानं परमात्मा आहे का? यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, उपनिषदांनी सांगितलं ना. मनसासह वाचो निवर्तन्ते, मनासह वाचा निवृत्त होते तिथून. मनाला अप्राप्य आहे तो परमात्मा, वाचेला अप्राप्य आहे तो परमात्मा. शब्दानं त्या परमात्म्याला पकडता येत नाही. जो तो ही शब्दी के मिळवू अनुमानाची मांदी, प्रमाणा वो नेदी कोणाही मा. अनुभवामृत 2रं प्रकरण ज्ञानोबा बोलतात गुरुस्तवनामध्ये. कोणत्याही प्रमाणाला ते ओ देत नाही. ओ देत नाही म्हणजे प्रतिसाद देत नाही. प्रतिसाद देत नाही म्हणजे कोणत्याही प्रमाणाला ते आकळत नाही. बर, एका प्रत्यक्षाचंच असामर्थ्य सिद्ध झालं, प्रत्यक्षानं ते कळत नाही, हे एकदा सिद्ध झालं की बाकीच्या प्रमाणांची असिद्धी करायला फार वेळ लागत नाही, कारण बाकीची सगळी प्रमाण प्रत्यक्षावलंबी आहेत. बाकीची सगळी प्रमाण प्रत्यक्षावलंबी आहेत. अनुमान हे अनुमानाचा निषेध म्हणजे प्रत्यक्षाचाच निषेध असतो. पटेल नाही तर न पटेल, पण घरी जाऊन जरा शांत चित्तानं विचार करा, झोपता झोपता, म्हणजे झोपही लवकर लागेल. अहो, व्याप्ती ज्ञानाकरता प्रत्यक्ष लागतं की नाही मला सांगा? पर्वतो वन्यमान धूमत्वात झालं. याच्यामध्ये पक्ष काय आहे? पर्वत. पक्षावर काय ठेवलंय? साध्य, वन्नी. त्याला हेतू काय दिलाय? धूम. हा हेतू आहे. म्हणजे साध्य आणि हेतू यांचं साहचर्य आम्हाला पक्षाच्या ठिकाणी म्हणजे पर्वताच्या ठिकाणी दिसतं आहे. बरं, आम्हाला ते दिसतं आहे का? तर दिसत नाहीये. आम्हाला फक्त हेतू कळतोय की तिथं धूम आहे, धूर निघालेला आहे. आम्ही अनुमान करतो आहोत अग्नीचं. बरं, हा जो अग्नी, तो धूम तर आम्हाला प्रत्यक्ष दिसतोच आहे डोळ्याला, तिथं प्रत्यक्षत्व आलंच आहे. त्या धुमावरून ज्या अग्नीचं आम्हाला अनुमान करायचं आहे, तो अग्नी जर आतापर्यंत आम्हाला प्रत्यक्ष नसलाच असता तर आम्हाला धूम आणि अग्नीचं साहचर्य दिसलं असतं काय? किंवा जाणवलं असतं काय? अनुमान करता आलं असतं का? आम्हाला याच्यापूर्वी कधी ना कधीतरी धूम आणि अग्नी यांच्या साहचर्याचं प्रत्यक्ष असलं पाहिजे, तरच आम्ही अनुमान करू शकतो ना. म्हणजे अनुमानाचा निषेध हा प्रत्यक्षाचा निषेध असतो. तिथं धूर आहे पण अग्नी नाही, असं जर आम्ही अनुमात्याचा निषेध करत असू, अनुमानाचा निषेध करत असू, तर स्वाभाविकतेनं आम्हाला धूर आणि अग्नीचं साहचर्याचं प्रत्यक्ष नाही याचा निषेध असतो तो. असं आहे ते. हे लांब आहे प्रकरण सगळं. याला खाजवून खरूज काढणे असं म्हणतात. असं आहे ते. पण तुम्ही वेदांत अभ्यासता म्हणून बोलतो, बाकी काही नाही. सगळीकडे असं बोलत नाही मी. जे अक्षर आहे ते ब्रह्म आहे. कारण का? जगतामधला ब्रह्मभिन्न प्रत्येक पदार्थ, भले तुम्ही माया माना, त्या मायेला एक क्षरत्व आहे. ती मायाही निवृत्त होते. त्याच्याकरता आणखीन एक शब्द वापरला, अक्षरम ब्रह्म परमम. प्रत्येक शब्दाची योजना काही विशिष्ट हेतूने झालेली. अक्षरम ब्रह्म परमम. परम अक्षर हे ब्रह्म आहे. अक्षर हे परमब्रह्म आहे. परम अक्षर. कारण का? माया सुद्धा कधी ना कधीतरी निवृत्त होणार आहे. ती सगळ्यांना निवृत्त करता येणार नाही कदाचित. दृश्य पदार्थ दृश्यत्वाला आला म्हणून बाधित झाला, मान्य आहे, हे मान्य आहे. अद्वैत सिद्धीच्या सुरुवातीला मधुसूदन सरस्वतीने मिथ्यात्वाचे 3 हेतू दिले.
विमतम मिथ्या, दृश्यत्वाद, जडत्वाद, परिच्छिन्नत्वाद. 3 हेतू दिले. दृश्यत्व, जडत्व, परिच्छिन्नत्व हे हेतू आहेत कशाचे? मिथ्यात्वाचे. मला बाकीचं लांबायचं नाहीये, पण बाकीच्या गोष्टींना ज्ञानोबांनी म्हटलं ना, प्रमाणाची परिसरे तैची प्रमेय आविष्करे. सगळी प्रमाण संपावीत तेव्हा जे हाताला लागतं त्याला ब्रह्म म्हणा. कोणतंही प्रमाण जगतामध्ये असं नाही आहे की ते परब्रह्माला सिद्ध करू शकेल. उपयोग होत नाही, त्याच्यापर्यंत पोचत नाहीत. निळोबाऱ्यांची एक गवळण आहे, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या नपवती हो याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिताती वाटाऊ. बर गंमत, नाथ महाराजांनी एकादश स्कंदामध्ये भागवतात, एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी असं म्हटलंय की त्याच्या प्राप्तीकरता आम्ही जे जे साधन करू त्या त्या साधनाने तो परमात्मा तर प्राप्त होतच नाही, पण आम्ही जे साधन करू त्या साधनाचा अहंकार मात्र प्राप्त होऊन जातो. जवळजवळ करावे साधन तवतव रिघे साधनाभिमान. साधनाने परमात्मा तर प्राप्त होत नाही. का प्राप्त होत नाही? प्रमाणाने तो परमात्मा का प्राप्त होत नाही? मग असाच विषय पुन्हा तोच आहे. कारण जे अनुभवैक गम्य आहे, जे नित्य प्राप्त आहे, त्याच्याकरता प्रमाणाची गरज नाही आहे. परमात्मा नित्य प्राप्त आहे. अप्राप्तवत वगैरे वगैरे सोडूनच द्या, आता तिथे यायचंच नाही आपल्याला तेवढ्या खाली. परमात्मा नित्य प्राप्त आहे, त्याला प्रमाणाची गरज काय आहे? प्रमाण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किरजोगे काय होईल? मनाचं नख तिथपर्यंत पोहोचत नाही, बुद्धीची दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही, ते काय तुमच्या इंद्रियाला सापडेल होय? इंद्रियाने परमात्मा नाही. आता शब्दानं परमात्मा नाही. शब्दानं परमात्मा नाही तर मग गुरुमुखातून आलेले शब्द, त्याचं श्रवण, त्याच्याने परमात्मा प्राप्ती, त्या शब्दाचा विचारच चालू नाहीत. शब्द प्रमाणाचा विषय इथला वेगळा आहे. अनुपलब्धीचा तर विषयच नाही. उपमानाचा, आता हे सगळं सांगत बसायला काही तात्पर्य नाही. अर्थापत्ती आपण अनुमानातच घालतो, पण अर्थापत्ती वेगळी, अनुमान वेगळं आहे. बरेच लोक अर्थापत्ती म्हणजे अनुमानासारखंच मानतात, पण त्याच्यामध्ये अंतर आहे. जाऊ द्या, तोही विषय नाही आता. अनुमानामध्ये जशा व्याप्ती ज्ञानाची गरज असते ना, तशी अर्थापत्तीमध्ये व्याप्ती ज्ञानाची आवश्यकता नाही आहे. पिनो देवदत्त हा दिवा न भूमते, अर्थापत्ती करता दिलं गेलेलं उदाहरण आहे. एखादा मुलगा आहे, जाडजूड आहे, पण त्याची आई सांगते जेवतच नाही हो, दिवसभर जेवत नाही, दिवसभर जेवत नाही, आणि जाड तर वाढत चालली. जाडजूड तर होतोय आणि आई तर सांगते दिवसभर जेवत नाही. म्हणजे काय? आई झोपल्यावर रात्री तेवढाच कार्यक्रम करतो म्हणून तर जाड होतोय. मग जाडी वाढते आणि जेवत नाही, याची संगती लावाल कशी तुम्ही? अर्थापत्तीमध्ये याचा विचार असतो. परमात्मा याच्याने प्राप्त होत नाही, कोणत्याच प्रमाणानं परमात्म्याची प्राप्ती नाही. झालं. आता प्रमाणाने परमात्मा प्राप्त होत नाही, प्रमाणाने प्राप्त होत नाही म्हणूनच त्याला प्रमेय म्हणायचं नाही. आणि त्याचं प्रमेयत्व एकदा नाकारलं की त्याचं दृश्यत्व, त्याचं जडत्व, त्याचं परिच्छिन्नत्व सगळंच नाकारलं गेलं. आणि सगळंच नाकारलं गेलं म्हणून त्याच्या प्रमेयत्वाचा निषेध हेच त्याच्या अस्तित्वाचं प्रमाण आहे. आता हे कळणंही अवघडच आहे. अक्षरम ब्रह्म परमम, परमात्मा अक्षर आहे, त्याचा नाश नाही, त्याचा नाश नाही. माया तिचाही बाध होतो, कल्पित पदार्थाचा बाध होतो, वास्तव पदार्थाचा, व्यावहारिक पदार्थाचा नाश होतो. ब्रह्म त्याचा नाशही नाही, त्याचा बाधही नाही, त्याचा लयही नाही. त्याचा लय नाही कारण ते व्यापक आहे, त्याचा बाध नाही कारण ते कल्पित नाही, ते सत्य आहे. आणि त्याचा नाश नाही कारण ते व्यावहारिक नाही. असं आहे.
जे व्यावहारिक आहे त्याचा नाश होतो, मडक्याचा नाश होईल, मडकं फुटेलच, त्याचा नाशच होईल, पण दोरीवर भासलेल्या सर्पाचा नाश नाही होणार, त्याचा बाध होईल, कारण ते कल्पित आहे. व्यावहारिक पदार्थाचा नाश होतो, कल्पित पदार्थाचा बाध होतो आणि परिच्छिन्न पदार्थाचा लय होत असतो. असं आहे. कार्याचा कारणामध्ये अत्यंतिक लय आपण मानतो ना, लय होतो. नदी समुद्रामध्ये लय पावली, का लय पावली? कारण नदी परिच्छिन्न आहे, समुद्र व्यापक आहे, अंशाचा अंशीमध्ये लय होतो, परिच्छिन्नाचा अपरिच्छिन्नामध्ये लय होत असतो. परमात्माचा लय होत नाही, कारण परमात्मा व्यापक आहे. व्यापक असल्यामुळे लय नाही, सत्य असल्यामुळे बाध नाही आणि दृश्य नसल्यामुळे व्यावहारिक नाही. म्हणून पदार्थ हा नित्य अक्षर या स्वरूपाचा विचार करा. म्हणून परमात्मा अक्षर आहे, अशा 3 दृष्टीने त्याचा विचार. संपली वेळ, संपली आपली वेळ. सुद्धा अक्षर आहे, पण परमात्मा अक्षर आहे. अविनाशी तु तद्विधी येन सर्वमिदं ततम्, विनाशम अव्यस्य वगैरे पुढचं सोडून द्या. यातलं अविनाशी हे जे पद आहे ना, या पदावर शंकरानंदांनी फार चांगलं व्याख्यान केलं. शंकरानंदी टीकेमध्ये आपण बघा, त्याच्यामध्ये अविनाशी परमात्मा आहे म्हणजे तो विनाशी नाही. आणि मग विनाश म्हणजे काय होतं याचा विचार करताना शंकरानंदांनी आपल्याला नाशाचा विचार जरा विस्तारानं सांगितला. त्याच्यामध्ये नाश कोणकोणत्या पदार्थाचा होतो, नाश कसा होतो हे सांगताना त्यांनी नाशाचे काही प्रकार सांगितले. आपल्याला वेदांतामध्ये कानावर पडलेले आहेत. स्वतः नाश, परतः नाश, आश्रय नाश, संबंधी नाश, कार्यनाश, कारणनाश, बस. सावयव नाश, निरवयव नाश. निरवयव नाशालाच बाध म्हणतात. हे सगळे नाशाचे प्रकार आहेत. आत्मा अविनाशी आहे, त्याला स्वतः नाश नाही, त्याला परतः नाश नाही. कारण स्वतः नाश कशाचा होतो? जे सावयव असतं त्याचा स्वतः नाश होतो. परमात्मा निरवयव आहे म्हणून त्याला स्वतः नाश नाही. परमात्म्याला परतः नाश नाही, कारण परमात्मा एक आहे. जे भेदात अडकलेलं असतं त्याचाच दुसऱ्याकडून नाश होण्याची शक्यता असते. परतः नाश. परमात्मा एकच एक आहे, एकच एक आहे. परमात्म्याला 2 काय हे माहिती नाही. 2पणाचा विचार हा बुद्धिजन्य असतो. 2पणाचा विचार हा स्वरूपात नसतो, तो बुद्धिजन्य आहे. द्वित्व हे बुद्धी निर्मित आहे. वैशेषिकांचाही हा सिद्धांत आहे. द्वित्वेज पाकजोत्पत्त विभागज विभागजे यस्य न स्खलिता बुद्धी तम वैशेषिकम विदु, अशी एक कारिका आहे त्या संबंधामध्ये. 2पणा हा वास्तवात नाही आहे, तो त्या वस्तूवर राहत नसतो. तो 2पणा हा आमच्या बुद्धीत राहत असतो. मागे उदाहरण दिलं होतं मी आपल्याला. वडिलांनी मुलाला सांगितलं की 2 डझन आंबे आण. मुलाने आंबे आणले. वडिलांनी विचारलं आणलेस का? म्हणे आणले. किती आणले? 2 डझन. वडिलांनी विचारलं 2 डझनामध्ये किती येतात? तो म्हणला एवढंही कळत नाही का बाबा मला, 24 येतात. मोजून दाखव 24 आणले का नाही ते. मग त्याने आंबा एक पिशवीतून काढला. 1 2 3 4 24 असे आंबे मोजून दाखव. बघा 24 आंबे आहेत. आता पहिला आंबा काढला तेव्हा त्याला 1 असं म्हटलं, आणि दुसरा काढला तेव्हा त्याला म्हटलं 2. आता मला सांगा, हा 2पणा त्या आंब्यावर राहतोय का? नाही. हा दुसरा आंबा जर पहिल्यांदा हाताला लागला असता तर, 12वा आंबा जर पहिल्यांदा हाताला लागला असता तर तो 1 झाला असता. म्हणजे आंबा 2 नसतो, आंबा प्रत्येक वेळेला 1च असतो. हे 2पण आमच्या बुद्धीतून निघालंय. हा 2पणा आम्ही काढलाय. आंबा म्हणत नाही मी दुसरा आहे म्हणून. आंबा म्हणतो मी एकच आहे. तो कोण आहे मला माहित नाही, पण मी एक आहे. तुम्हाला 15वा आंबा हाताला लागला, तो एकच आहे. पहिल्यांदा हाताला लागला तर आंब्यावर 2पण राहतं का? राहत नाही. आंबे 2 नसतात, आंबा एकच आहे. मग 2पणा त्याच्यावर लादला कोणी? आम्ही लादला आमच्या बुद्धीनं. म्हणजे 2पणा हा बुद्धिजन्य आहे. हा द्वित्व
हे द्वित्व हे काही स्वरूपजन्य नाही आहे. द्वित्व हे स्वरूप नाही आहे. तसा परमात्मा हे स्वरूप आहे, त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी दोनपणा राहतच नाही. परमात्मा एकमेवा द्वितीयम ब्रह्म, एकच एक परमात्मा. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. शून्य म्हणजे एकच असं आहे वेदांतामध्ये. गणितामध्ये काही वेगळं असलं तर माहित नाही, पण त्याला एक का म्हणायचं? आम्हाला आमच्यावर शून्याचे जे संस्कार झालेत आणि दोनपणाचे जे संस्कार झालेत ते दोन्ही घातक आहेत, म्हणून नाईलाजानं त्याला एक म्हणायचं. नाहीतर शून्य त्याला वेदांतांनी शून्यच म्हटलंय. शून्य म्हणजे काहीच नसणं असं नाही आहे. असणं पण अस्तित्व न दाखवणं हे शून्याचं लक्षण आहे. शून्य कशाला म्हणतात? असतं पण अस्तित्व दाखवत नाही. त्याला कोणीतरी जोडलं की मग त्याचं अस्तित्व कळतं. शून्य असलं तर अस्तित्व नाही, त्याच्या मागे एक लिहा म्हणजे मग त्याचं अस्तित्व कळतं. त्याच्या आधीचे आकडे जेवढे जास्त वाढत जातील तेवढं त्याचं महत्व वाढत जातं. मग शून्य काय आहे? काही नाही. शून्य जरी दावावे झाले तरी बिंदुले पाहिजे एक केले, तैसे अद्वैत सांगावे बोले द्वैत कीजे, असं ज्ञानोबा यांनी म्हटलं. पण गंमत कशी आहे बघा, मला काय सांगायचंय तेवढंच सांगतो. गंमत कशी आहे त्याच्यामध्ये, शून्य जरी दावावे झाले तरी बिंदुले पाहिजे एक केले. एक हा शब्द पुन्हा आलाय. शून्य दाखवायचा असेल तर एक बिंदू काढावा लागतो, म्हणजे एक काढल्याशिवाय शून्यही कळत नाही. म्हणजे शून्य शब्दाचा अर्थ एक होतो वेदांतात. आता ते कळणं अवघडच, कारण का आमच्यावर शून्याचे इतके प्रचंड संस्कार आहेत ना. शून्य म्हणजे काही नाही, शून्य म्हणजे काही नाही. गणितामध्ये शून्य शब्द, अहो वेदांतांनी संतांनी त्याला शून्य म्हटलं. अवघे शून्याची होते पाही. अवघ शून्य होतं म्हणजे काय होतं? म्हणजेच ब्रह्म होतं. बस. नभाचे शून्यत्व गिळुनी गुणत्रयाते नुरवुनी शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा यांनी त्याला महाशून्य म्हटलंय. महाशून्य म्हणजे काय? अरे म्हणजेच परब्रह्म, म्हणजेच परब्रह्म. असो, त्याला अक्षरम ब्रह्म परमम, त्याला अक्षर म्हटलंय. परमात्मा एक आहे, त्यामुळे त्याला दुसऱ्याकडून नाश नाही, परतः नाश नाही. परमात्मा व्यापक आहे म्हणून त्याला आश्रय नाश नाही. परमात्मा असंग आहे म्हणून त्याला संबंधी नाश नाही. परमात्मा कशाचं कार्य नाही म्हणून त्याला कार्य नाश नाही. परमात्मा एक व्यापक आहे म्हणून त्यात कोणाचं कारण नाही, कारण नाही म्हणून त्याला कारण नाश नाही. परमात्म्याला सावयव नाश नाही, कारण परमात्मा निरवयव आहे. आणि परमात्म्याला निरवयव नाश नाही, कारण ब्रह्मभिन्न पदार्थ या जगतामध्ये नाही, परमात्मा कल्पित नाही. ही सगळी कारणं शंकरानंदांनी आपल्याला दिली आहेत. आणि या दृष्टीने ब्रह्म ही संकल्पना भगवंतांनी अर्जुनाला सांगितली. अक्षरम ब्रह्म परमम, ज्याला क्षरत्व नाही ते अक्षर. यदक्षरमनाख्येयम आनंदमज केवलम श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये. अनुभवामृताचा पहिला श्लोक आहे, त्यातला यद अक्षरम, अक्षर शब्द ब्रह्मवाचक. आता ते अक्षर असणारं परब्रह्म, त्याचा कधीच नाश होत नाही. आता नाश होत नाही म्हणजे काय हे भगवंतानी बोलून दाखवलं. आणि अशा अक्षर परब्रह्माचं चिंतन करत जो प्राण सोडतो त्याचं जीवन धन्य होतं, हे भगवंतानी पुढे बोलून दाखवलंय. या दोन्ही संकल्पनांचा थोडासा विचार करायचा आहे, तो विचार उद्याला पाहू. आजची वेळ आपली संपली, त्यामुळे इथे थांबून जाऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.